नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा। दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत आहे सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी। निलेश भाई देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत या ठिकाणी निलेश भाई मित्र बरोबर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 28 डिसेंबर एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदानचं। अक्षय नमस्कार। नमस्कार। काय सांगाल 28 तारखेला निलेश भाई यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे, कसं नियोजन आहे? 28 डिसेंबर 2025 ला निलेश भाई देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान घेतलेलं आहे। आता निलेश भाई यांच्या वाढदिवसाला मैदान घ्यायचं हे 3रं वर्ष आहे आमचं। मागचे 2 वर्ष आम्ही मैदान घेतलेलं आहे। हे मैदान हे रितसर आणि पारदर्शक पद्धतीनं पार पडतं मैदान। आणि ह्या मैदानाला कोणत्याही गाडी मालकाचा किंवा जवळचा गावातला याचा कुणाचाही ओळख वशिला अजिबात चालून दिला जात नाही। जे काय आहे ते रास्त आणि रितसर बक्षीस हे एक वरचा 1 रुपयाही प्रत्येकाला भेटणार अशा पद्धतीने हे मैदान आम्ही पार पाडणार आहे। नक्कीच। फाटीबद्दल काय सांगाल, पल्ला किती आहे आपला पल्ला सरासरी 800 ते 850 फूट पल्ला आहे। आदतच्या दुसऱ्याच्या हिशोबाने आपण पल्ला ठेवलेला आहे। आणि ह्या फाटीवरतीच आमची कुरोली गावची सगळी मैदान पार पडतात। एकदम उत्कृष्ट आणि एक पाळायसारखी फाटी आहे। इथं कुणालाही कसल्याही प्रकारचा बैलाला इजा होत नाही। या पट्टीला पुढे काही अडचण नाही। बरोबर। अक्षय ऑनलाईन नोंद आपली चालू झाली का? हो, ऑनलाईन नोंद आपली कालपासून चालू झालेली आहे। ऑनलाईन नोंदीला सुरुवात ही झालेली आहे। बरं, आजूबाजूला काय अडचण वगैरे काय थांबायला वगैरे? नाही, या मैदानात पुढे थांबायसाठी पट्टांगण आहे। आजूबाजूला कुठेही खड्डा बिड्डा अशी काय अडचण नाही। एकदम चांगलं मैदान आहे। बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदणी संदर्भात? बैलगाडी मालकांना एवढीच विनंती आहे की आमची आता ऑनलाईन नोंद कालपासून चालू झालेली आहे, तरी आम्हाला लवकरात लवकर सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे। लॉट आपले कधी जाहीर होणार? आपले लॉट 27 तारखेला संध्याकाळी 9 वाजता महाराष्ट्राची परंपरा ह्या युट्यूब चॅनलला लाईव्ह होतील। नक्कीच मित्रांनो, ऑनलाईन नोंद चालू झाली आहे। आज दिनांक आहे 25, 26 आणि 27 शेवटचे 3 दिवस राहिले बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचे। आपल्यासोबत निलेश भाई आहेत। निलेश भाई यांच्याकडून थोडं जाणून भैया नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, आदत बैल दुसरा बैल घेतला आपण, काय म्हणजे काय घेतला असं सिंगल? ह्याच्या अगोदरचे सगळे तुमची वाढदिवसाची मैदान सिंगल झाली? नाही, प्रत्येक वर्षी आम्ही आता हे आमचं 3रं पर्व आहे। प्रत्येक वर्षी आम्ही सिंगल मैदान घेत असतो, पण यंदा आता सगळीकडेच आदत आणि दुसऱ्याची मैदान व्हायला लागलेत। त्या ह्याच्यावर आम्ही आदत आणि दुसऱ्याचं मैदान घ्यायचं असं ठरवलं। आणि आपल्या इथं मैदानाला येणाऱ्या बैलगाडी मालकांना 1 ना 1 रुपया बक्षिसाचा रितसर मिळणार आहे। त्यामुळं कुणी चिंता करायची नाही। इथं जास्तीत जास्त नोंद करून मैदानाला उपस्थिती लावा। आपण प्रत्येक माणसाला बक्षीस व्यवस्थितच देणार आहे इथं। ओळख वशिला पाहुणारा आणि कोणत्याही अपवादाला बळी पडू नका। ओळख वशिला पाहुणारा ओळख वशिला पाहुणारा इथं कुठल्याही पद्धतीचं काही बघितलं जाणार नाही। प्रत्येकाला समान पद्धतीनं सगळं इथं दिलं जाईल। नक्कीच मित्रांनो, बघा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहेत निलेश भाई आपल्या सोबत होते। निलेश भाई यांनी सांगितलंय ओळख वशिला काय नाही, पाहुणारा जे वरचा 1 रुपया बक्षीस तो पण या ठिकाणी मोजून घ्यायचं बक्षीस। गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर देणार। गाडी किती येऊ द्यात 1 ना 1 रुपया बक्षिसाचा मिळणार आहे। बरं, नोंदी संदर्भात काय सांगाल तुम्ही? ऑनलाईन नोंद ही आपली कालपासून चालू झालेली आहे आणि नोंदणीला सुरुवात पण झालेली आहे। अक्षयने सांगितलं त्या पद्धतीनं नोंदणीला सुरुवात पण झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून बैलगाडी मालकांनी आपल्याला सहकार्य करायचं। नक्कीच। आपल्यासोबत डॉक्टर आहेत, मनोज डॉक्टर काय सांगतायत? नमस्कार। नमस्कार। काय सांगाल मैदान संदर्भात? सर्वप्रथम आमच्या सर्व युवा मंचाकडून निलेश भाई यांना वाढदिवसाच्या आपल्या मार्फत शुभेच्छा देतो। या ठिकाणी 3रं वर्ष त्यांच्या म्हणजे वाढदिवसानिमित्त आपण मैदान घेत आहोत। आणि या मैदानाची रूपरेषा आमचं गावचं मैदानच मागच्या 15 दिवसापूर्वी यात्रेचं झालं होतं। आणि आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदान आदत बैल आणि दुसरा बैल मैदान घेत आहोत। तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आदत बैल दुसरा बैल मैदान पडलं। आमचा पहिल्यांदा आम्ही आदतच पुकारलं होतं, परंतु मागच्या काही दिवसामध्ये 10-12 दिवसामध्ये सगळे मैदान पडायला लागले। त्यामुळे आम्ही त्या मैदानाचं नियोजन केलं। त्याचबरोबर या मैदानात आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या निलेश भाई यांच्या वाढदिवसानिमित्त 2 तारखेला त्यांचा वाढदिवस असतो आणि त्याचबरोबर श्वान शर्यती सुद्धा
या भरवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बाकीचा एक किरकोळ कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर मैदानाची रूपरेषा म्हणलं तर 800 ते 850 फूट मैदानाचा पल्ला आहे. मैदान सपाट आणि मध्यम कटनाचं रान आहे, त्यामुळे वासरं असतील, मोठी बैल असतील, कुठल्याही पद्धतीचं त्यांना पळायला काय अडचण नाही. पुढे थांबायला भरपूर जागा आहे, आजूबाजूला कुठं विहीर अडचण किंवा कुठं खांब वगैरे असं काय नाही आहे. मैदान पारदर्शक होतं आणि उजेडासकट आमचा फायनली होतो. आता म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं मैदान संपन्न करत असताना सर्व गाडी मालकांना सर्वांना मी एक विनंती करतो की कुठल्याही अफवांना आपण बळी पडायचा नाही. आपण शेवटच्या दिवसामध्ये नोंदीचा जी ओघ लावता तर त्याच्या अगोदरच आपण जरा नोंदीला सुरुवात केली तर आम्हाला पुढचं नियोजन करायला बरं पडतं. त्यामुळे आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो. नक्कीच. तर माझे जाता आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहील, येत्या 3 दिवस बाकी आहेत, आज 25, 26 आणि 27 3 दिवसामध्ये राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कोल्हे यांना सहकार्य करायचे. लाईव्ह लॉट या ठिकाणी 27 तारखेला रात्री 9 वाजता जाहीर केले जातील. तर लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळमामांच्या नावानं सांग बरं. सिद्धेश्वर महाराज की जय. जय यशवंत बाबा महाराज की जय. जय.